थांब रे. नमो बुद्धाय, जय भीम. मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर सर्वांना धम्म सकाळ. तर सकाळी सकाळी असं वातावरण होतं, म्हणजे 4-5 दिवसाच्या चांगल्या कडक उन्हानंतर, चांगल्या कडक गरमीनंतर आजचं वातावरण थोडं थंड झालं. काल रात्री पाणी आलं, पण एवढं आलं नाही, थोडंसंच आलं. आणि आज सकाळपासूनही पाणी सुरूच होतं. तर सकाळचं पाणी कसं थोडा वेळ आलं, थोडा वेळ गेलं, थोडा वेळ आलं, थोडा वेळ आलं असं होतं. पण अभाय सध्या तर एवढं आलं होतं की पाणी किती येईन काही गॅरंटी नव्हती, कारण भयंकर अभाय आलं होतं. पूर्ण काळोख होता. त्या कारणानं म्हटलं आता आपले जे कामं, आता रोजचे कामं जे आहेत ते तर आपल्याला करणं भागच आहे. गृहिणी म्हटल्यावर पाणी येऊ, पाऊस येऊ, ऊन येऊ, थंडी येऊ, काहीही असू द्या, गृहिणीची जी ड्युटी आहे ते करणं तिले भागच आहे. म्हणजे तिच्या नशिबातच आहे, ते करावंच लागते तिले. आणि तिच्या नशिबातली गोष्ट ही तिच्या आयुष्यातली एक मुख्य काम होऊन जाते. तर तसंच आता सकाळचा टाईम, सगळ्याच्या आंघोळा झाल्या होत्या. पाण्याचं वातावरण एकदम फुल होतं. तर म्हटलं पाणी सुरू व्हायच्या अगोदर म्हटलं सगळे कामं, बाहेरचे जे कामं असतात म्हणजे कपडे धुणं, भांडे घासणं, हे आटपून घेतले म्हणजे बाकीचे कामं करायला बरं पडते. म्हणजे स्वयंपाकाचंच एक काम असते. मग स्वयंपाक खोलीत आपल्या अंदर काम स्वयंपाक करत बसलं काही अडचण नाही होत. म्हणजे पाणी आलं तरी काही अडचण होणार नाही असा निर्णय होता. तर ती काय झालं माहिती आहे का, तर कपडे धुवायला मी बसली. पाणीचा वेग चांगलाच होता. कपडे जास्त नव्हते आज, म्हणजे जास्त निघाले, पण मी आज जास्त कपडे धुतले नाहीत, कारण जसं की वातावरण होतं, कपडे वाहिले नसते. मग त्या कारणानं एवढे कपडे धुवूनही काही फायदा नाही, म्हणून मी एवढे कपडे काही धुतले नाहीत. आशूचे कपडे काही जास्त काढले नाहीत. जेवढे ओले होते, जेवढे खराब होते तेच घेतले. दिवसातून तो 4 ड्रेस बदलते, म्हणून म्हटलं काही 4 ड्रेस मी आज धुत बसत नाही. ज्या दिवशी म्हणजे पाणी कमी असलं किंवा पाणी नसलं त्या दिवशी म्हटलं मी धुवून काढीन. पण सध्या जे ओले कपडे होते तेवढेच धुवून काढायचे जेणेकरून पाणी आलं इथं ते कपडे सुकून जातील. तर इथं कपडे तर धुवून झाले होते. कपडे धुवून झाल्याबरोबर म्हटलं पाणी असं सुरू झालं होतं जोरात. जसं की मी पहिलेच बोलली होती की पाण्याचा वेग जास्त आहे, आज पाणी जास्त येणार आहे. आणि अभाय भयंकर आलं होतं. आणि मेन म्हणजे मला सासूबाईला सकाळीच नाही म्हटलं होतं वावरात जाऊ नका म्हणून. तर ते वावरात जाऊन बसल्या. आणि ते वावरातून म्हणजे त्याला आणायलाच आशूचे बाबा गेले होते. तर दोघंही वले होत आले होते. मग तर दोघाईले चहा करून दिला. ते घरात सगळेजण बसलेले होते. आणि पाणी एवढ्या जोरात सुरू होतं बाहेर की आता विचारू नका तुम्ही कसं पाणी सुरू होतं. तर पण तरी पाण्याची गरज होती, कारण आमच्या वावरातलं पाणी थोडंसं कमी आहे. कमी म्हणजे विहिरीत जे पाणी आहे ते थोडंसं कमी आहे. तर ते पाणी पुरत नाही पूर्ण. काल तरी 2 ते 3 तास स्प्रिंकलर लावले होते आशुचे बाबा सांगत जात. सोयाबीनला थोडंफार पाणी कमी पडलं, कारण 8 दिवस 4-5 दिवस म्हणा की 8 दिवस म्हणा चांगलंच ऊन गरमी सुरू होती. आणि त्या कारणानं पिकं सगळे पाण्यावर आले होते. आणि यायचं म्हणणं असं होतं की बा आपण स्प्रिंकलर लावले त्यानं वावरात, त्याबद्दल काही विषय नाही. काल स्प्रिंकलर लावले तर ते शिप चालली, 2 ते 2.5 तास चालली शिप. नंतर पाणी कमी झालं होतं विहिरीचं, म्हणून त्यानं मग नंतर बंद केली. मग अजून आज जाणार होते सकाळीच. तर मग सकाळीच मग पाणी आलं वरचं, तर काही टेन्शन, काही लोड एवढा घेतला नाही. की कारण आजचं पाणी एवढं जोरात आलं की विचारू नका. म्हणजे 2 ते 2.5 तास भयंकर पाणी आलं. आणि ते पाणी आता इथं स्वयंपाक झाला होता, जेवण वगैरे सगळे झाले होते आमचे. जेवण झाल्यावरचे जे भांडे होते ते भांडे मी स्वयंपाकखोलीच्या दरवाजातच घासत बसली होती, कारण बाहेर जसं पाणी एकसारखं सुरू आहे, एवढ्या पाण्यात कुठे बसू, म्हणून मी स्वयंपाकखोलीच्या दरवाजातच बसली होती. आता मेन कारण जे मी सुरुवातीलाच दाखवलं होतं ते हे आहे की टप 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 ते पाणी गळणं सुरूच आहे. म्हणजे पहिले की मी मागच्या वेळेस एका व्हिडिओत दाखवलं होतं की स्वयंपाकखोलीचे हाल जरासे बिघडले. तर पाणी भरलं स्वयंपाकखोलीत, कारण वरची जे टीन आहेत ते जरासे जुने आहेत. ते जुने टीन असल्या कारणानं पाणी घरात येते, स्वयंपाकखोलीत येते. पण त्याच्यावर आम्ही एक उपाय काढला होता की त्याच्यावर आम्ही एक ताडपत्री टाकली होती.
पण आता असं झालं की ते ताडपत्री काल 2-3 दिवस अगोदर 2-3 दिवसाच्या अगोदर असे वानराईनं म्हणजे वानराईनं त्याच्यावर उड्या मारल्या की ते ताडपत्री फाडून टाकली. आणि ते ताडपत्री फाडून टाकल्यावर आता ते आणि ते ताडपत्री फाडल्यावर ते पाण्याचा जोर, त्यात आज जोरात पाणी आलं आणि ते पाणी सगळं आता स्वयंपाक खोलीत उतरलंही असं की पूर्ण धारच लागली. तर तेच पाणी मी जमा करत जाते की एका इकडे पाणी पडणं सुरू होतं वरून आणि दुसऱ्या इकडे मला ते पाणी काढणं सुरू होतं. तर आता स्वयंपाकाचा व्हिडिओ मी इथं शूट नाही केला, जसं की आता हे असं असल्यावर कसं शूट करू. एक तर फोन ठेवायला जागा राहत नाही, सगळी स्वयंपाकखोली सगळी म्हणजे पाणी चालूच आहे, गळणं सुरूच आहे. मग फोन कुठे ठेवू, आता नशिबानं फोन भेटला. आता तो फोन जर बिघडला तर डबल भेटणारही नाही. या कारणानं म्हटलं काही व्हिडिओ स्किप झाला तर झाला, म्हणून काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला नाही. आणि काही व्हिडिओ थोडंसं पाणी कमी झालं होतं म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला. तर आता काही होते असं, एखाद्या वेळेसच होते, ठीक आहे, असो, काय हरकत नाही. अडचण प्रत्येकाच्या मागं असते आणि अडचणीला जो फेस करते तोच समोर जाते. मी प्रत्येक वेळी असं हिंमत धरूनच चालत असतो. तर ठीक आहे, असं मला स्वयंपाकखोली आणि असा हा आजचा मला रुटीन. तर कमेंट करून नक्की सांगा की कसा वाटला व्हिडिओ. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करू नका. इकडे दोघं आजी नात्याचं खेळणं चालू.